आज आपण बी लाईकली टूचा वापर पाहणार आहोत. तर बी लाईकली टू आपण बऱ्याचदा न्यूजपेपरमध्ये, स्टोरीमध्ये पाहिले असेल. बी लाईकली टूचा वापर कधी होतो, कशा प्रकारच्या सेंटेन्समध्ये होतो, ते आज आपण पाहणार आहोत. आपण आधी सर्वात पहिले वाक्य पाहू कशा प्रकारचे असतात. जसे की ती स्पर्धा जिंकण्याची शक्यता आहे, म्हणजे ती स्पर्धा जिंकू शकते. तो हरण्याची शक्यता आहे, म्हणजे तो स्पर्धा हरू शकतो. अशा वेळेस जर आपल्याला अर्थ व्यक्त करायचा असेल, असा जर अर्थ व्यक्त करायचा असेल तर आपल्याला ही रचना वापरायची आहे. कोणती रचना? कुठे? कर्ता अधिक बी लाईकली टू अधिक क्रियापदाचे पहिले रूप. पण आपण वाक्याचा आणखीन प्रकार पाहून घेऊया. कसं आहे? तो आता येण्याची शक्यता आहे, ते लवकर पोचण्याची शक्यता आहे, हा चित्रपट खूप यशस्वी होण्याची शक्यता आहे, विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे, लोक या निर्णयाला विरोध करण्याची शक्यता आहे, मुलांना हा चित्रपट आवडण्याची शक्यता आहे, पर्यटक या ठिकाणी भेट देण्याची शक्यता आहे, तो आपले मत बदलण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला असा अर्थ व्यक्त करायचा असेल, जसे की करण्याची शक्यता आहे, एखादी गोष्ट होण्याची शक्यता आहे, असा जर अर्थ व्यक्त करायचा असेल तर आपल्याला बी लाईकली टूचा वापर करायचा आहे. जसे की बी लाईकली टू. आता बी लाईकली टू वापरताना सुरुवातीला काय करायचं आहे? कर्ता घ्यायचं आहे. बी लाईकली टू अधिक क्रियापदाचे पहिले रूप. आता बी. आता इथं हा जो बी आहे, हा बीचे 3 रूप आहेत. जसे की एम, इज, आर. बीचे हे रूप आहेत. तर बीमध्ये याच्यामध्ये एकवचन जर कर्ता जर एकवचन असेल तर इज वापरतात. कर्ता जर एकवचन असेल तर इज वापरतात. आणि कर्ता जर अनेकवचन असेल, कर्ता जर अनेकवचन असेल तर आर वापरतात. आपण वाक्य बनवताना पाहू. परंतु याच्यामध्ये एक अपवाद आहे. जर यू हा कर्ता असेल, इथे अपवाद आहे. यू हा कर्ता असेल त्याच्यासोबत आर वापरतात. यू हा एकवचन जरी असला तरी आर वापरतात. हे आपण जसं वाक्यात पुढे येईल तसं मी तुम्हाला याचा उल्लेख करून देईन. ओके. आपण सुरुवातीला एक सेंटेन्स पाहूया. जसं की ती स्पर्धा जिंकण्याची शक्यता आहे. हे वाक्य जर आपल्याला करायचं म्हणलं तर कसं होईल? जसं की इथं काय आहे? ती आता स्ट्रक्चर, रचना काय सांगते? कर्ता घ्यायचा आधी. या वाक्यामध्ये सर्वात आधी आपल्याला कर्ता सापडायचा आहे. कर्ता म्हणजे क्रिया करणारा हा कर्ता असतो. जसं की ती हा इथं काय आहे? कर्ता. म्हणजे इथं येईन शी आलं का? त्याच्यानंतर बी लाईकली टू. आता बीचं कोणतं रूप येणार आहे? बीचं येणार आहे एम, इज, आर. याच्यापैकी एक रूप येणार आहे एम, इज, आर. आता शी काय आहे? एकवचनी सोबत आपण काय घेतो? एकवचन सोबत आपण इज घेतो, म्हणून इथे येणार शी इज. एकवचनी सोबत इज आलं, मग करता आधी बीचं रूप आलं, नंतर लाईकली टू घ्यायचं. लाईकली टू. शी इज लाईकली टू. ती स्पर्धा जिंकण्याची शक्यता आहे. शी इज लाईकली टू विन द कॉम्पिटिशन. जसं जिंकण्यासाठी शब्द काय आहे? विन आणि स्पर्धा कॉम्पिटिशन. द कॉम्पिटिशन. जसे की शी इज लाईकली टू विन द कॉम्पिटिशन. आता हे वाक्य पूर्ण झालं. याच्यामध्ये आपण सुरुवातीला कर्ता घेतला, नंतर इज हे बीचं रूप घेतलं, नंतर लाईकली टू घेतलं, आणि नंतर क्रियापदाचे पहिले रूप घेतले, आणि नंतर उरलेलं कर्म घेतलं. हे वाक्याचं पूर्ण ट्रान्सलेट झालं. ती स्पर्धा जिंकण्याची शक्यता आहे. शी इज लाईकली टू विन द कॉम्पिटिशन. हे वाक्य पूर्ण झालं. आता आपण दुसरं वाक्य पाहूया. तो हरण्याची शक्यता आहे. आता याच्यामध्ये सुरुवातीला आधी कर्ता घ्यायचा आपल्याला. कर्ता याच्यामध्ये आपल्याला कर्ता घ्यायचा. कर्ता काय? तो. इथं काय म्हणते? कर्ता घ्यायचा आधी. कर्ता काय येतो? तो, ही. आता त्याच्यानंतर बीचं रूप. हा एकवचन आहे. हा जर एकवचन असेल तर आपल्याला इज घ्यायचा आहे.
एकवचन सोबत इज आणि अनेक वचन जर असेल तर आर घ्यायचं. पण इथं हा एकवचन आहे म्हणून आपल्याला इज घ्यायचं आहे. ही इज. ओके. त्याच्यानंतर लाईकली टू. ही इज लाईकली टू. ओके. ही इज लाईकली टू. आता याच्यामध्ये क्रियापद बघायचं आहे. आता याच्यामध्ये क्रियापद आहे हरणे. हरणेसाठी शब्द काय येतो? लॉस. ही इज लाईकली टू लॉस. अशा प्रकारे आपल्याला वाक्य बनवत चालायचं आहे. तो हरण्याची शक्यता आहे. ही इज लाईकली टू लॉस. ही करता आला. याच्यामध्ये रचना प्रकारे बघा. ही हा करता घेतला, नंतर इज हे बीचं रूप घेतलं, नंतर लाईकली टू जसं तसं घेतलं आणि नंतर क्रियापदाचे पहिले रूप हे जसे की हे हरणे याच्यासाठी लॉस हा शब्द आहे. आता आपण दुसरं सेंटेन्स पाहूया. तो आता येण्याची शक्यता आहे. आपण हे कसं होईल? आता करता आधी सुरुवातीला घ्यायचा ही. आता ही असल्यामुळं नंतर एकवचनी आहे. ही इज नंतर लाईकली टू. तो आता येण्याची शक्यता आहे. ही इज लाईकली टू येण्यासाठी क्रियापद आहे कम आणि कम हे क्रियापदाचे पहिले रूप आहे. ही इज लाईकली टू कम. हे झालं कम आणि आता शब्दासाठी राहिलं नाव. ही इज लाईकली टू कम नाव. ओके. ही इज लाईकली टू कम नाव. आता नंतरचं वाक्य आहे ते लवकर पोहोचण्याची शक्यता आहे. आता याच्यामध्ये करता कोणता आहे? दे. मग आपण घ्यायचं दे. आता इथे बघा, इथे दे म्हणजे ते हे अनेक वचन आहे. जर अनेक वचन असेल, करता जर अनेक वचन असेल तर आपल्याला काय घ्यायचं आहे? आर घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? आर हे बीचं रूप घ्यायचं आहे. ओके. मग इथं काय येणार? दे आर. ओके. दे आर. ते लवकर पोचण्याची शक्यता आहे. दे आर लाईकली टू. आता पोचण्यासाठी शब्द काय आहे? अराईव्ह म्हणजे आगमन होणे, पोचणे असा शब्द अराईव्ह. पोचण्यासाठी शब्द येतो. जसे की दे आर लाईकली टू अराईव्ह अर्ली. ओके. आता नंतर आपण नेक्स्ट वाक्य पाहू. हा चित्रपट खूप यशस्वी होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये वाक्यामध्ये कशा प्रकारचे शब्द वापरले आहेत, कशा प्रकारचा तुम्हाला एक अंदाज घ्यायचा आहे आणि मग वाक्य बनवायचं आहे. आता याच्यामध्ये हा चित्रपट म्हणजे धिस मूव्ही येणार. धिस मूव्ही करता येणार. धिस मूव्ही. आता याच्यामध्ये बीचं रूप येणार. धिस मूव्ही हे एकवचनी आहे. धिस मूव्ही इज येणार. नंतर लाईकली टू. धिस मूव्ही इज लाईकली टू. नंतर होणे. आता होणे हे क्रियापद आहे. याच्यामध्ये होणे हे क्रियापद आहे. आता होण्यासाठी इंग्रजीमध्ये क्रियापद आहे बी. धिस मूव्ही इज लाईकली टू बी. आता खूप यशस्वीसाठी आहे अ बिग हिट. म्हणजे वाक्य कसं झालं? धिस मूव्ही इज लाईकली टू बी अ बिग हिट. अशा प्रकारे हे वाक्य ट्रान्सलेट झालं. आता आपण खालचं वाक्य पाहूया. विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये आपल्याला बी लाईकली टूचा वापर करायचा आहे. विद्यार्थीसाठी आपल्याला ट्रान्सलेट करायचं आहे स्टुडंट्स. आता स्टुडंट्स हे अनेक वचन आहे. जर अनेक वचन असेल तर आपण इथं काय करायचं आहे? आपल्याला आर घ्यायचं आहे. स्टुडंट्स आर लाईकली टू. आता याच्यामध्ये क्रियापद बघायचं. उत्तीर्ण पास होणे. उत्तीर्ण होणे म्हणजे पास. स्टुडंट्स आर लाईकली टू पास. विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे. स्टुडंट्स आर लाईकली टू पास द एक्झामिनेशन. एक्झाम. ओके. अशा प्रकारे आपण सेंटेन्सेस ट्रान्सलेट करू शकतो. आपण आणखीन वाक्यांचा सराव करूया. आता हे किती झाले? 6 वाक्य ट्रान्सलेट झाले.
आणखीन वाक्य पाहूया. जसे की लोक या निर्णयाला विरोध करण्याची शक्यता आहे. तर लोकसाठी काय येतं? पीपल. पीपल हे कसं आहे? अनेकवचन आहे. अनेकवचनीसाठी काय येतं? आर. पीपल आर. नंतर येतं लाईकली टू. पीपल आर लाईकली टू. विरोध करण्यासाठी शब्द येतो असतो अपोज. हे झालं क्रियापदाचे पहिले रूप. ओके, अपोज. पीपल आर लाईकली टू अपोज या निर्णय म्हणजे धिस डिसिजन. या निर्णयाला काय होईल? धिस डिसिजन. पीपल आर लाईकली टू अपोज धिस डिसिजन. धिस डिसिजन. ओके. आता दुसरं वाक्य, मुलांना हा चित्रपट आवडण्याची शक्यता आहे. आता याच्यामध्ये आपल्याला क्रियापद शोधायचं आहे. मुलांना याच्यामध्ये चिल्ड्रन्स. हे कसं आहे? अनेकवचन. चिल्ड्रन्स आर लाईकली टू. आवडणे म्हणजे एन्जॉय. स्टुडंट्स आर लाईकली टू एन्जॉय हा चित्रपट म्हणजे धिस मूवी. ओके. चिल्ड्रन्स आर लाईकली टू एन्जॉय धिस मूवी. आता खालचं वाक्य सेंटेन्स पाहूया. आता पर्यटक या ठिकाणी भेट देण्याची शक्यता आहे. जसे की पर्यटकसाठी शब्द काय आहे? याच्यामध्ये कर्ता पर्यटक आहे. मग कर्ता घ्यायचा टुरिस्टस. नंतर टुरिस्टस हे अनेकवचन आहे. याच्यासाठी घेताना आपण आर. टुरिस्ट्स आर. नंतर घेणार लाईकली. टुरिस्ट्स आर लाईकली. भेट देणे म्हणजे काय? तर व्हिजिट. आता कसं झालं? टुरिस्ट्स आर लाईकली टू व्हिजिट. पर्यटक भेट देण्याची शक्यता आहे. काय राहिलं आता? या ठिकाणीसाठी इन धिस प्लेस. आता दुसरं वाक्य घेऊया. तो आपले मत बदलण्याची शक्यता आहे. आता हे कसं होईल? याच्यामध्ये कर्ता घ्यायचा आधी सुरुवातीला तो. झाल्यानंतर ही काय? एकवचन म्हणून आणि आपल्याला ही घ्यायचं इज. ही इज लाईकली टू बदलण्यासाठी क्रियापद आहे चेंज. ही इज लाईकली टू चेंज. आपले मत म्हणजे स्वतःचे, त्याचे मत. हिज ओपिनियन. ओके. अशा प्रकारे आपण सेंटेन्सेस ट्रान्सलेट करायचे पाहिले आहेत. जसं की ती स्पर्धा जिंकण्याची शक्यता आहे. शी इज लाईकली टू विन द कॉम्पिटिशन. आता याच्यामध्ये एक कन्फ्युजन राहिलं. बीचे रूपे. तुम्हाला बीचे रूपाविषयी थोडं सांगणार आहे मी. जसं की बीच्या रूपामध्ये बीची रूपे याच्यामध्ये असतं एम, नंतर इज आणि नंतर आर. जसं की एम हे आय सोबत नेहमी एम वापरतात. एकवचनीसोबत इज वापरतात. इज हे एकवचनीसाठी वापरतात, एकवचन. आणि आर हे अनेकवचन. याच्यामध्ये एक अपवाद आहे. याच्यामध्ये एक अपवाद आहे. जसं की अपवाद काय आहे? यू. आता यू म्हणजे काय होतं? तू. आता तू हा करता एकवचन आहे. मग एकवचनीसोबत काय यायला पाहिजे होतं? इज यायला पाहिजे होतं. परंतु हा अपवाद आहे. यू सोबत नेहमी आर येतं. यू आर. ओके. तर आपलं
ही रचना पूर्ण झालेली आहे. कर्ता अधिक बी लाईकली टू अधिक क्रियापदाचे पहिले रूप. ओके, थँक्यू.